पर्सनल प्रोनाउन्स पुरुषवाचक सर्वनामे. नामाऐवजी आपण जो शब्द वापरतो त्या शब्दाला प्रोनाउन सर्वनाम असं म्हणतात. या तक्त्यामध्ये आपल्याला सर्वनामांची माहिती दिलेली आहे. प्रथम आपण फर्स्ट पर्सन प्रोनाउन समजून घेऊ. फर्स्ट पर्सन प्रोनाउन्स म्हणजे प्रथम पुरुष सर्वनामे. बोलणारा व्यक्ती किंवा बोलणारे व्यक्ती स्वतःसाठी प्रथम पुरुष सर्वनामांचा वापर करतात. प्रथम पुरुष सर्वनामं कोणती आहेत? तर आय म्हणजे मी हे प्रथम पुरुष एकवचनी सर्वनाम आहे. वी म्हणजे आम्ही हे प्रथम पुरुष अनेकवचनी सर्वनाम आहे. सेकंड पर्सन प्रोनाउन्स द्वितीय पुरुष सर्वनामे. ज्यांच्याशी आपण बोलतो त्यांच्यासाठी द्वितीय पुरुष सर्वनामांचा वापर केला जातो. यू हे द्वितीय पुरुष एकवचनी सर्वनाम आहे, तर यू हे द्वितीय पुरुष अनेकवचनी सर्वनाम आहे. या ठिकाणी एकवचन अनेकवचन दोन्हींसाठी यू हा शब्द वापरला जातो. थर्ड पर्सन प्रोनाउन्स तृतीय पुरुष सर्वनामे. ज्यांच्याबद्दल आपण बोलतो त्यांच्यासाठी तृतीय पुरुष सर्वनामांचा वापर होतो. ही, शी, इट ही तृतीय पुरुष एकवचनी सर्वनामं आहेत, तर दे हे तृतीय पुरुष अनेकवचनी सर्वनाम आहे. ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे तो, ती, ते, दे म्हणजे ते, त्या, ती. या तक्त्यामध्ये आपल्याला सर्वनामांची प्रथमा, द्वितीया आणि षष्टीची रूपे दिलेली आहेत. आय म्हणजे मी, याची द्वितीय विभक्ती आहे मी म्हणजे मला, आणि षष्टीची विभक्ती आहे माय म्हणजे माझा, माझी, माझे. वी म्हणजे आम्ही, द्वितीय विभक्ती आहे अस म्हणजे आम्हाला, आणि षष्टी विभक्ती आहे अवर आमचा, आमची, आमचे. यू एकवचन, द्वितीय विभक्ती आहे यू तुला, षष्टीची विभक्ती आहे युवर तुझा, तुझी, तुझे. अनेकवचनी यू म्हणजे तुम्ही, द्वितीय विभक्ती आहे यू तुम्हाला, आणि षष्टीची विभक्ती आहे युवर तुमचा, तुमची, तुमचे. तृतीय पुरुष एकवचन ही म्हणजे तो, द्वितीय विभक्ती आहे हिम म्हणजे त्याला, आणि षष्टीची विभक्ती आहे हीच त्याचा, त्याची, त्याचे. शी म्हणजे ती, द्वितीय विभक्ती आहे हर म्हणजे तिला, षष्टीची विभक्ती आहे हर तिचा, तिची, तिचे. इट म्हणजे तो, ती, ते, द्वितीय विभक्ती आहे इट त्याला किंवा तिला, षष्टीची विभक्ती आहे इट्स त्याचा, त्याचे, तिचा, तिचे. दे म्हणजे ते, त्या, ती, द्वितीय विभक्ती आहे देम म्हणजे त्यांना, षष्टीची विभक्ती आहे देअर त्यांचा, त्यांची, त्यांचे. या ठिकाणी आपण समजून घेण्यासाठी काही उदाहरणं पाहू. आय सॉ यू मी तुला पाहिले. वी सॉ यू आम्ही तुम्हाला पाहिले. यू सॉ हिम तू त्याला पाहिले. यू सॉ हर तुम्ही तिला पाहिले. ही सॉ इट त्याने त्याला पाहिले. शी सॉ देम तिने त्यांना पाहिले. इट सॉ मी त्याने मला पाहिले. दे सॉ अस त्यांनी आम्हाला पाहिले. षष्टी विभक्ती काही उदाहरणं पाहू. माय स्कूल म्हणजे माझी शाळा. आवर नेशन आमचे राष्ट्र. युअर नेम तुझे नाव. युअर बुक्स तुमची पुस्तके. हिज फ्रेंड त्याचा मित्र. हर सिस्टर तिची बहीण. इट्स टेल त्याची शेपटी. देअर कार त्यांची कार.